नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण गीतेच्या माध्यमातून समस्यावर समाधान कसं काढायचं याच्यावर चर्चा करतोय. डॉक्टर सचिन आपल्याबरोबर आहेत. पुन्हा एकदा डॉक्टर सचिन आपलं स्वागत. ओम शांती. ओम शांती. तर आता मला सांगा की टेन्शन या विषयावर मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं. टेन्शन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. टेन्शन मी बघितलं की तिसरीतला मुलगा, पहिलीतला मुलगा तो सांगतो की आई मला खूप टेन्शन आहे. आता तिसरीतल्या मुलाला काय टेन्शन आहे मला माहीत नाही, पण तो म्हणतो टेन्शन आहे. नवरा म्हणतो टेन्शन आहे, बायको म्हणते टेन्शन आहे, मॅनेजर म्हणतो टेन्शन आहे, वर्कर म्हणतो टेन्शन आहे. माझ्या अंदाजानं सगळेच हे टेन्शनवाले आहेत. तर या सर्वांना टेन्शन फ्री करण्यासाठी आपण गीतेच्या माध्यमातून किंवा काही प्रकाश टाकला तर आमच्या श्रोत्यांना चांगलं वाटेल. मागच्या अध्यायात आपण पाहिलं, मागच्या सत्रामध्ये, की आपण सुरुवात जी केलेली आहे विषाद योगापासून केलेली आहे. टेन्शनची एवढी सवय झालेली आहे लोकांना. आता लहान मुलं पण टेन्शन हा शब्द बोलतात, वापरतात. एका लहान मुलाला मी विचारलं, तुम्ही तर तिसरी म्हणाला, तिसरी म्हणजे त्यावेळेला वय 8 वर्ष असतं. मी 4 वर्षाच्या मुलाला विचारलं. अच्छा. तो टेन्शनमध्ये होता, छोटा मुलगा, गप्प होता एकदम. तर मी त्याला विचारलं, काय रे राजू, काय झालंस, तू असा का? तो बोलला, डॉक्टर साहेब मला आता काही बोलू नका, मी टेन्शनमध्ये आहे. तर मला हसायला आलं. मी त्याला विचारलं, टेन्शन म्हणजे काय? ते मला माहीत नाही, आई बाबा टेन्शन करत असतात. तर लहान मुलं कॉपी करतात मोठ्यांचं. आणि जे तुम्ही आता म्हणाला प्रत्येकाला टेन्शन, हा टेन्शन शब्द आपण कॉपी केलेला आहे. त्याला आपण अनावश्यक महत्त्व देतो आहे सध्या. त्यामुळे तो आपल्या सबकॉन्शियसमध्ये गेलेला आहे, टेन्शन. आणि भगवद्गीतेचा पहिला अध्याय जो आहे तो टेन्शनवरच आहे. आणि त्याच्यामध्ये मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की जेव्हा टेन्शन येतं तेव्हा काय काय होतं शरीरामध्ये. इथे अर्जुनाने जे वर्णन केलेलं आहे ते टेन्शनची लक्षणं वर्णन केलेली आहे की सीदंती मम गात्राणी मुखम च परिशिष्यते रोमहर्षश्च जायते. तर टेन्शनबद्दल वैद्यकशास्त्र असं म्हणतं की जेव्हा परिस्थिती येते, आणखीन आपण पहिल्या अध्यायामध्ये पाहूया की पहिल्या अध्यायामध्ये युद्धाच्या अगोदर सर्वजण शंख वाजवतात. वेगवेगळे शंख, त्याची नावं दिलेली आहेत. मी इथे डॉक्टर म्हणून या शंखाला एक घंटी म्हणून बघतो, खतऱ्याची घंटी. टेन्शनची सुरुवात खतऱ्याच्या घंटीपासून होते. ह्याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये अलार्म स्टेज म्हणतो. ह्याला आम्ही म्हणतो की जसं तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी समजा, किंवा तुमच्या घरामध्ये बघूया, फार सोप्या शब्दात, तुम्ही ज्या घरात राहता तिथे जर कोपऱ्यामध्ये कुठेतरी एक टाईम बॉम्ब ठेवलेला असेल आणि तो कंटिन्युअसली टिक 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 करत असेल तर काय अवस्था होईल, केव्हा फुटेल सांगता येत नाही. तर टेन्शन हे सुरुवातीला एक घंटी घेऊन येतं. ह्याला अलार्म स्टेज म्हणतात. टेन्शनमध्ये 3 स्टेजेस असतात: अलार्म, रेजिस्टन्स आणि एक्झॉशन. सर्वसाधारणपणे लोक जे आहेत एक्झॉस्टेड स्टेजमध्ये येतात. जेव्हा सगळे काय झालेलं असतं, डायरेक्ट हार्ट अटॅक आलेला आहे तेव्हा लोक येतात. तोपर्यंत लोक लक्ष देत नाही. अर्जुनाला मी ते क्रेडिट देईन की त्याने सुरुवातीलाच टेन्शनला पकडलेलं आहे. तर टेन्शनचं सोल्युशन मी म्हणेन की जेव्हा तुमच्या शरीरामध्ये ही लक्षणं दिसतील, कोणती लक्षणं, की तुम्हाला भीती वाटते अनावश्यक, तुम्हाला चिंता अनावश्यक होते. चिंता अनावश्यकच असते, आवश्यक चिंता नसते. आवश्यक जेव्हा असते ज्याला आम्ही चिंतन म्हणतो, किंवा अनावश्यक काळजी जेव्हा आपण म्हणतो, तर ज्याला मराठीमध्ये पूर्ण छान शब्द आहे. माझा एक मित्रांनी त्याच्या क्लिनिकमध्ये लिहिलेला आहे की काळजी घ्यायची असते, काळजी करायची नसते. आपण काळजी करतो, घेत नाही. अर्जुनाने काळजी घेतलेली आहे. तर अलार्म या स्टेजमध्ये आपण स्वतःला पकडायचं असतं. अलार्म म्हणजे जेव्हा मला भीती वाटते, धडधड होतं, हातपाय कापतात, तोंड सुकतं आहे आणि मला अस्वस्थ वाटतं आहे, त्या स्टेजमध्ये शरीरामध्ये चेंजेस झालेले नसतात, म्हणजे परमनंट चेंजेस झालेले नसतात. ह्या स्टेजमध्ये जर तुम्ही आलात योग्य व्यक्तीकडे तर तुम्ही त्याच्यातून सही सलामत बाहेर पडू शकता. ह्याच्यावर मी उदाहरण देईन एक चांगलं. हे विषाद योगाचा शब्दच घेऊन, विषाद म्हणजे शब्द मला फार आवडतो विषाद, कारण या विषाद शब्दामध्ये विष हा शब्द आहे.
जेव्हा व्यक्ती टेन्शनमध्ये येतो तेव्हा सध्याचं वैद्यकशास्त्र मॉडर्न सायन्स आम्हाला सांगतं की त्याच्या शरीरामध्ये सगळं विष पसरलेलं असतं. याला आम्ही स्ट्रेस हॉर्मोन्स म्हणतो. मला पुन्हा माझ्या प्रॅक्टिसची गोष्ट आठवते. मी जेव्हा मुंबईत प्रॅक्टिस करत होतो तेव्हा माझ्याकडे एक पेशंट आलेला, त्याला कुत्रा चावलेला आणि कुत्रा चावलेला आणि रक्त निघत होती, जखम होती. तर मी म्हणालो अरे बापरे, जास्त जखम झालेली आहे, तुला ही इंजेक्शन घ्यावी लागतील, सगळी 14 इंजेक्शन पोटामध्ये घ्यावी लागतील, किंवा जर ती नाही घ्यायची असेल तर आजकाल हातावर कमरेवर इंजेक्शन घेऊ शकतात, अशी नवीन इंजेक्शन आहे, तुला घ्यावी लागतील. बोलले नाही नाही डॉक्टर साहेब, काय गरज नाही. मी म्हटलं अरे तू ह्याला लाईटली घेऊ नकोस, तो कुत्रं बघायला पाहिजे त्याचं काय होतं, तो पॉयझनस आहे की नाही, त्याला रॅबिज झालेला आहे की नाही, पण तुला इंजेक्शन तर घ्यावीच लागलं. बोललं नाही डॉक्टर साहेब, काही काळजी नका. म्हटलं तुझा जीव जाऊ शकतो. बोलतं नाही मला काय नाही होणार, तो कुत्रा मरणार. तर मला थोडं विचित्र वाटलं. म्हणजे तू असं का म्हणतो. नाही मला काय होणार नाही डॉक्टर साहेब, तुम्ही निश्चित राहा, तो कुत्रा मरणार. तर मला थोडं ते ऑड वाटलं. मी म्हटलं तू असं का म्हणतोस. नाही डॉक्टर साहेब, मला मागे पण 2 कुत्रे चावलेले, हा तिसरा कुत्रा आहे, ते पहिले दोन्ही मेले. तर मला आश्चर्य वाटलं असं का झालं असावं. तर माझी जी कंपाऊंडर होते तिला मी विचारलं की हा मनुष्य कसा आहे. तो बोलला डॉक्टर साहेब हा नेहमी ना निगेटिव्ह, रागीट, दारू पिणं, मारामाऱ्या करण्याच्या तोंडात नेहमी शिव्या असतात. तर मला त्याचं महत्त्व कळलं की का कुत्रे मरतात ते. कारण ह्यांनी एवढी निगेटिव्हिटी स्वतःमध्ये टाकलेली आहे की त्याच्या शरीरामध्ये विष पसरलेलं आहे. तर त्याने आपल्याला काय नाही होणार, कुत्रा चावला तर कुत्र्याच्या शरीरात ते विष जाऊन कुत्रा मरणार. जे ही निगेटिव्हिटी जी आहे आपल्या शरीरात आलेली ती नकळत आलेली असते. नकळत वेळा किंवा नकळतच म्हणता येईल, पण काही वेळेला जाणून बुजून पण आपण निगेटिव्हिटी टाकतो. ही निगेटिव्हिटी कशी येते जाणून बुजून. मी का म्हणालो की एक छान सुंदर तुम्हाला गोष्ट सांगतो की ईर्ष्या काय करू शकते. आता ईर्ष्या ही निगेटिव्हिटी आहे, क्रोधाचा एक प्रकार आहे. तर ईर्ष्येमध्ये एक व्यक्तीने तपस्या केली की त्याला भरपूर त्याच्या इच्छा होत्या पूर्ण करायच्या होत्या, आणि परमात्म्याला माहिती होतं की ह्याच्या भरपूर इच्छा आहे, पण ह्याचा ईर्ष्या आहे, ह्याच्या जो शेजारी आहे त्याच्याशी ह्याची फार ईर्ष्या आहे. तर परमात्म्याने त्याला म्हटलं की यस तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, फक्त तू जी इच्छा करशील त्याची डबल तुझ्या नेबरला मिळणार, शेजाऱ्याला मिळणार. तर ह्याने विचार केला अरे असं काय झालं. आता जर मी 1 गाडी मागितली तर माझ्या नेबरला 2 गाड्या मिळणार. मी जर 1 बंगला मागितला तर माझ्या नेबरला 2 बंगले. मी करू काय. त्याला ते आणखीन सहन नाही झालं. शेवटी तो विचार केला त्याने, आणि त्याने काय मागितलं असावं. तो परमात्म्याला म्हणाला की परमेश्वरा माझा 1 डोळा फोडतो. हो. त्याने काय होणार, त्याचे 2 डोळे. त्याचे 2 डोळे. म्हणजे माझं नुकसान झालं तरी चालेल, पण दुसऱ्यांचं पण नुकसान माझ्यापेक्षा जास्त झालं पाहिजे. हा जो विचार आहे हा कॉन्शियसली आलेला आहे विचार. नकळत पण करतात आणि काही जाणून बुजून पण करतात. माहिती आहे मला याने त्रास होणार आहे, माहिती आहे मला, पण मी सोडणार नाही, बदला घेण्याची प्रवृत्ती. तर नकळत पण टेन्शन येतं आणि जाणून बुजून पण लोक सध्याच्या जीवन पद्धतीने आपल्या, जसं आपण सिगरेटचं उदाहरण पाहिलं, माहिती आहे सिगरेट, तंबाखू किंवा जास्त असे मादक पदार्थ घेतले मला नुकसान होणार आहे, माहिती आहे. जास्त मी रागवलं माझं ब्लड प्रेशर वाढणार, माहिती आहे, पण त्याच्यासाठी काही करणार नाही. मग त्याच्यावर सोल्युशन, कारण आता जे सांगितलं ते समाजाला पण घातक आहे. की ईर्ष्या जी आहे, मी माझा 1 हात तोडला तर दुसऱ्या त्याचे 2 हात तुटले जातील, ही जी ईर्ष्या आहे ती पण समाजालाच घातक आहे. तर त्याच्यावर काही सोल्युशन किंवा त्याच्यावर काही आपण यांना काही गायडन्स देऊ शकतो. येस, तर मी सोल्युशनवर येतो. पहिलं तर तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंटची पहिली स्टेज आहे की तुम्ही स्वतःला अर्ली स्टेजमध्ये जेवढे पकडू शकता ते पकडणं. तर विषाद ह्या शब्दावर मी बोलत होतो की जेव्हा व्यक्ती टेन्शनमध्ये असतो जास्त वेळ, तर त्याच्या शरीरामध्ये विषारी पदार्थ तयार होतात, ज्यांना आम्ही कॉर्टिसॉल म्हणतो. टेक्निकल भाषेमध्ये कॉर्टिसॉल आणि कॅटेकोलामाइन्स हे पदार्थ जास्त शरीरामध्ये तयार होतात. ह्याच्यावर आणखीन एक प्रयोग केलेला, मी बिंग अ डॉक्टर मला प्रयोग जास्त आठवतात. तर तो प्रयोग सायंटिस्टने असा केला की एका प्रयोगशाळेमध्ये एका व्यक्तीला बोलवलं आणि त्याला एक विषारी साप दाखवला, आणि त्याला साप त्या काचेच्या बंद बॉक्समध्ये होता, आणि त्याला सांगितलं की हा साप आहे, विषारी आहे, आम्ही याच्या विषारीवर, माझ्याकडे औषध आहे, तुम्हाला हा साप चावणार
चावल्यानंतर त्याचं विष तुमच्या शरीरात पसरणार. पण हे औषध इंजेक्शन रेडी आहे, आम्हाला बघायचं आहे इंजेक्शन किती वेळात काम, हे काम तर करतं पण आम्हाला हा प्रयोग करायचा आहे. आणि त्याची कन्सेंट घेतली, त्याला साप दाखवला, पण त्याला भीती वाटेल म्हणून त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. हां, आणि मग ते म्हणाले आता आम्ही दरवाजा उघडलेला आहे, साप बाहेर आलेला आहे आणि तो तुम्हाला आता चावणार आहे, तयार राहा. आणि मग सायंटिस्टने काय केलं, त्याच्या हातावर 2 पिन मारल्या. साप नाही चावला, नुसतं पिन मारला. 5 ते 10 मिनिटांमध्ये त्या व्यक्तीचं संपूर्ण शरीर निळं पडायला लागलं. अच्छा. हा प्रयोग फार सुंदर आहे. आता मला सांगा, साप न चावता शरीर कसं निळं पडलं? सरप्राइजिंग. दिस इज व्हॉट टेन्शन मीन्स. त्या व्यक्तीने मनामध्ये काय केलं, रिहर्सल केली. आता साप येतोय जवळ, आता तुम्हाला चावणार आहे, चावलेला आहे, चावल्याबरोबर माझ्या शरीरामध्ये आता विष पसरत चाललेलं आहे आणि जसं विष पसरत आहे तसं माझं शरीर आता निळं पडत चालणार आहे. हे त्यांनी स्वतः क्रिएट केलं. अशाच प्रकारे जेव्हा टेन्शन आपल्याला येतं, त्या टेन्शनमध्ये आपण हे सर्व स्वतः क्रिएट करतो, तयार करतो आणि आपलं शरीर पॉयझनस बनवतो. तर हे उदाहरण देऊन मला सांगायचं, जर तुम्ही पॉयझन तयार करू शकता तर तुम्ही अमृत पण स्वतःच्या शरीरामध्ये तयार करू शकता. हे आपल्याला भगवद्गीता सांगते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आता हे जे अमृत तयार करायचं, पॉयझन तयार करायचं, ही नॅचरल प्रक्रिया झाली. कारण त्याला सांगितलं की तुला साप चावणार, मग त्याच्यानंतर विष तयार होणार. ही नॅचरल प्रक्रिया झाली, कारण भीती ही नॅचरल आहे. पण त्या भीतीतून मला आठवतं की जेव्हा मी पोहायला शिकायचो तेव्हा वरून उडी मारायची विहिरीत. विहिरीत उडी मारताना पहिल्यांदा खूप भीती वाटायची, पण नंतर जेव्हा पोहायला लागलो तेव्हा त्याची एन्जॉयमेंट यायला लागली. तर हे पोहायला शिकवणं, तर याच्यात आता प्रत्येकाचा स्वाभाविक आहे, टेन्शन येणं हे लोक म्हणतात हे स्वाभाविक आहे. त्या टेन्शनला ओव्हरकम कसं करायचं त्याबद्दल अजून लोकांना समजा आवडेल काही कसं टेक्निक्स त्याची काही असतील तर. पहिलं तर मी पुन्हा म्हणेन, टेन्शन हे स्वाभाविक नाही आहे. तुम्हाला थोडं विचित्र वाटेल ऐकायला. अच्छा. टेन्शन स्वाभाविक नाही आहे. पण कसं असतं की 100पैकी 99 लोक जर हातावर चालतायत आणि एक व्यक्ती पायावर चालताय, तर 99 लोकांना काय वेडा आहे हा पायावर चालतोय, कारण आम्ही सगळे हातावर चालतोय. टेन्शन हे नॅचरल नाही आहे. नॅचरल का झालं आहे, आमच्या एकदा मी वर्कशॉप घेत होतो तर त्याच्यामध्ये एक कवी येऊन बसलेला, तर त्यांनी फार सुंदर म्हणाला. तो म्हणाला की सर, डॉक्टर साहब, टेंशन की आदत हो गई इस कदर कि टेंशन आता है टेंशन के ना होने पर. आज का टेन्शन आहे, काही टेन्शन जर का आहेच नाही, या गोष्टीचं पण टेन्शन आहे. ते आपण बनवलं आहे नॅचरल. टेन्शन नॅचरल नाही आहे. मनुष्याचा स्वभाव आहे ईजमध्ये राहणं, हलकं राहणं. आपण त्याला डिस हा शब्द ॲड केलेला आहे. आपण आपली ईज सोडलेली आहे, हलकेपणाने डिस ईज झालेलं. आपण नॅचरली हलके असतो, पण भरपूर वेळेला एखाद्याचा अभ्यास केल्यानंतर ती नॅचरल तशी अवस्था होते, त्यामुळे आपल्याला वाटतं की असं हे नॅचरल आहे. पण टेन्शन नॅचरल नाही आहे. आपण अमृताचे पुत्र आहोत, परमात्म्याचे पुत्र आहोत. विवेकानंदच्या भाषेमध्ये आपण परमात्म्याचे पुत्र आहोत. परमात्मा शांतीचा सागर आहे आणि मी अशांतीचा सागर कसा असू शकेल? याचं कारण एकच आहे, भगवद्गीतेमध्ये सांगितलं, विस्मृती. आपण विसरलेलो आहोत की आपण कोण आहोत. आणि ह्याचं उत्तर दुसऱ्या अध्यायापासून परमात्म्याने देणं सुरुवात केलेलं आहे. आणि त्याचा परम उत्कर्ष 18व्या अध्यायामध्ये गेलेला आहे की अर्जुन विसरला की तो कोण आहे, आणि मग परमात्म्याने त्याला जेव्हा स्मृती दिली. मी आता सोल्युशन सांगतो टेन्शनचं, लॉंग टर्म सोल्युशन. ओके. आपण सध्या जॉगिंग करतो, डाएट करतो की आणखीन काही थेरपीज करतो, हे सगळं काम करतात. आय एम नॉट अगेन्स्ट दिस थेरपीज. या थेरपीज आहेत, परमनंटली काम नाही करत, टेम्पररी तुम्हाला रिलीफ देतात. पण जर तुम्हाला लॉंग टर्म सोल्युशन पाहिजे असेल तर ते भगवद्गीता आहे. आणि भगवद्गीता आपल्याला सांगते की सगळ्या समस्यांचं मूळ कारण जे आहे ते आहे विस्मृती. तुम्ही जसं आता तुमच्या तोंडातून नॅचरल शब्द की टेन्शन स्वाभाविक आहे. आपण विसरलेलो आहोत की आपण ओरिजिनली शांत स्वरूप आहोत, त्यामुळे आपण याला नॅचरल मानतो. टेन्शन नॅचरल नाही आहे. आणि हा शब्द काढून टाकायचा डिक्शनरीमधून की टेन्शन नॅचरली. का? कारण जसा आपण विचार करतो तसे आपण बनणारच. जर मीच अगोदर सुरुवातच केली की टेन्शन नॅचरल येणारच, तर मी काही करू शकत नाही.
मी असं नाही म्हणत की परिस्थिती नाही आहे, तुम्ही परिस्थिती हा शब्द वापरा, पण टेन्शन शब्द वापरू नका. फक्त फरक आहे शब्दामध्ये. तुम्ही टेन्शन जेव्हा म्हणतात ना, तर त्याच्याबरोबर भरपूर काही लगेज आलेलं असतं, बरोबर, इमोशन्स आहेत. टेन्शन म्हटलं की झालं, ती कळ तुम्ही दाबली, बटन दाबलं की चेंजेस चालू झालेच, नसलं तरी येणार ते. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही असं म्हटलात की परिस्थिती आहे, परिस्थिती कठीण आहे, पण स्वतःवर आत्मविश्वास, परमात्म्याच्या साथीने या परिस्थितीवर मी विजय प्राप्त करू शकतो, जेव्हा असा दृष्टिकोन मी ठेवतो, तेव्हा जो टेन्शन शब्द वापरल्याने येणारा इफेक्ट आहे तो कमी होतो. ठीक आहे. भगवद्गीतेने आपल्याला जे सोल्युशन दिलेलं आहे की विषाद आहे, परिस्थिती आहे, त्याला डिनाय करू नका, त्याचा बघा. टेन्शनची पहिली स्टेज आहे बघणे, स्वतःला बघणे की प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेमचा तुम्ही ॲनालिसिस करा, बघा, आणि मग त्याला चांगल्या प्रकारे योग्य व्यक्तीकडे व्यक्त करा. स्वतःला जे जमेल तेवढं तुम्ही करा, आणि मग योग्य व्यक्तीकडे मार्गदर्शन करून लुक फॉर द सोल्युशन. इट विल डेफिनेटली गो, असं आपल्याला भगवद्गीता सांगते. तर भगवद्गीतेमध्ये हा मेसेज आलेला आहे, आणि अशा प्रकारे जर आपण गेलो तर कुठलीही परिस्थिती आली तर आपण त्याला चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. म्हणजे थोडक्यात टेन्शन हा जो प्रकार आहे तो नॅचरल नाही आहे, तो अननॅचरल आहे, आणि तो आपल्याला किलिंग आहे. येस, किलिंग आहे, याची जाणीव व्हायला पाहिजे. करेक्ट. मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना याची जाणीव नसल्यामुळे, आणि जसं मगाशी तुम्ही सांगितलं की आज काही टेन्शन नाहीये, याचं पण टेन्शन येऊ शकतं. त्यामुळं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस कुठल्या ना कुठल्या टेन्शन खाली वावरत असतो, आणि त्याच्यामुळे कदाचित त्याची एफिशियन्सी, जसं अर्जुनाचं आपण सांगितलं की घाम फुटला, त्याचा अंगावर रोंगटे खडे हो गए, घाबरला किंवा हे केलं, हा विषाद जो आहे त्याच्यामुळे पण तब्येतीत फरक पडत असेल. एक्झॅक्टली, होतं ना, डेफिनेटली. एक आणखीन प्रयोग केला, सायंटिस्टने पाहिलं की जेव्हा लोक सुरुवातीला आले तर तेव्हा त्यांना शरीरामध्ये काही चेंजेस नव्हते, फक्त मनामध्ये त्यांच्या भीती होती, चिंता होती. तर सायंटिस्टने काय केलं, त्यांना फॉलोअप केलं, 3-4 वर्षावर फॉलोअप केलं की 3-4 वर्षापूर्वी यांना फक्त चिंता होती, भीती होती, काही औषध नाही दिलं, आणि बघितलं की 3-4 वर्षापूर्वी त्यांच्या मेंदूमध्ये आणि शरीरामध्ये काही परिवर्तन नव्हते, पण ती भीती तशीच राहिली 3-4 वर्ष, ती चिंता तशीच राहिली, तर शरीरामध्ये चेंजेस त्यांना 4 वर्षांत दिसून आले. याचा अर्थ जर आपण मानसिक लेवलवर पण काही असलं, त्रास असला, आणि आपण त्याचं ट्रीटमेंट नाही केलं, तर 4-5 वर्षानंतर तुमच्या शरीरयष्टीप्रमाणे, तुमच्या प्रतिकारशक्तीप्रमाणे ते तुमच्या शरीरामध्ये दिसू शकतं. एक्झाम्पल मी देईन, जसं पेप्टिक अल्सर आहे. अल्सर हा जो इलाज आहे त्याचं कारण हे सध्या कॉमनली आम्ही पाहतो, त्याचं कारण आयुर्वेदामध्ये किंवा वैद्यकशास्त्रामध्ये असं सांगितलं की हरी, वरी आणि करी. हरी, वरी आणि करी. हरी म्हणजे नेहमी घाईत असणे, वरी म्हणजे चिंता करणे, आणि जे पदार्थ माझ्या शरीराला चालत नाही ते पदार्थ घेणे, त्याच्यामुळे अल्सर होतं. आणि इंग्रजीमध्ये आम्हाला शिकवलं जातं, जेव्हा मी MBBSला होतं तर आम्हाला आमचे बॉस सांगायचे, सर, की सचिन, अल्सर इज नॉट कॉज्ड बाय व्हॉट यू ईट बट व्हॉट इज इटिंग यू. म्हणजे तुम्ही खातो याच्यापेक्षा तुम्हाला काय खातं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि असे लोक मी बघितले ज्यांना रात्री झोप नाही लागत, तळमळत असतात, विचार भरपूर करतात, मग त्यांची झोप जोपर्यंत नॉर्मल होत नाही तोपर्यंत अल्सर ठीक होत नाही. अल्सर, ॲसिडिटी याचा झोपेशी संबंध आहे, आणि झोपेचा संबंध आपल्या विचारांशी आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा चिंता आपण जास्त करतो तेव्हा आपल्याला झोप येत नाही, आणि चिंता जर तुम्ही करत राहिला तर तुमच्या पोटामध्ये ॲसिड जास्त निघू शकतं, ॲसिड जास्त निघणार तर अल्सर होणार. तर मी हे उदाहरण का दिलं की सुरुवातीला ते मानसिक लेवलवर असतं, पण हळूहळू ते शरीरामध्ये उतरायला लागतं, तर त्या लेवलला आपण काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा जर सुरुवात केली तर शरीरामध्ये होणारे परिवर्तन आपण रोखू शकतो, आणि एक्झॅक्टली हे अर्जुनाने केलेलं आहे. अर्जुनाने जेव्हा त्याला त्रास झाला तेव्हाच तो गेलेला आहे डॉक्टरकडे, आणि योग्य डॉक्टरकडे गेलेला आहे. आपल्या त्याने प्रॉब्लेम सांगितलेला आहे योग्य प्रकारे, डॉक्टरपासून काही लपवलेलं नाही आहे, सगळी लक्षणं सांगितली आहेत. डॉक्टरांनी त्याचं निदान केलेलं आहे की ह्याला मोह नावाचा आजार झालेला आहे, या मोहामुळे ह्याचं विजन अफेक्ट झालेलं आहे. जर मॅनेजरी भाषेमध्ये सांगितलं की ह्याची अटॅचमेंट आहे
अटॅचमेंटमुळे हा बघू शकत नाही बरोबर, ठीक आहे ना, तर त्याला डिटॅच होऊन मला काय मार्गदर्शन देता आलं पाहिजे ते मार्गदर्शन बॉसने दिलं तर तो व्यक्ती त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. आणि जसं आपण मागे पाहिलं की सगळ्या समस्यांचं जे कारण आहे भगवद्गीता आपल्याला सांगते ते आहे विस्मृती किंवा अविद्या. आणि जेव्हा ही विद्या अर्जुनाला मिळते किंवा ज्याला स्मृती मिळते परमात्म्याकडून, तेव्हा अर्जुन 18व्या अध्यायात म्हणतो की हे परमात्मा, ज्या लोकांवर बाण मारायला मी घाबरत होतो त्या लोकांवर मी बाण मारायला तयार आहे. म्हणा जो अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये बोलत होता की मैं बाण मारने की बजाय म्हणा मी युद्ध करायच्या वेळेला भीक मागून जगेन, मला ह्या पृथ्वीचं राज्य नको, आपल्या स्वजनांना मार, अशी त्याची अवस्था होते. तो गांडीव पकडू शकत नव्हता. तो शेवटच्या अध्यायामध्ये म्हणतो नष्ट मोहा स्मृतिर्लब्धा, म्हणा माझा मोह नष्ट झालेला आहे, माझी भीती गेलेली आहे, माझी स्मृती परत आलेली आहे, मला माझी शक्ती कळलेली आहे, शक्ती स्थानं कळलेली आहेत, माझ्या शक्तीचा मला जागृत झालेली आहे शक्ती, आणि तुम्ही जे बोलाल ते करायला मी तयार आहे. तर ही अवस्था कशी आली, तर परमात्म्याने त्याला स्मृती दिली की तू शांत स्वरूप आहे, तू घाबरू नकोस, टेन्शन हा तुझा स्वभाव नाही आहे, तुझा स्वभाव शांत स्वरूप आहे, तू युद्ध कर, युद्धाय कृतनिश्चया, ठीक आहे ना, कृतनिश्चय कर, स्वतःवर फेथ ठेव. हा निश्चय हा शब्द पण भगवद्गीतेचा आहे. हॅव फेथ इन युअर सेल्फ, स्वतःवर निश्चय ठेव, मी तुझ्या बरोबर आहे, तुला काही प्रॉब्लेम आला तर मी तुला मदत करायला तयार आहे, तू पुढे हो आणि परिस्थितीचा सामना कर, पळू नको परिस्थितीपासून. म्हणजे थोडक्यात असं झालं की फेस द सिच्युएशन, फेस द सिच्युएशन, करेक्ट, फेस द सिच्युएशन. आणि मग एकदा फेस द सिच्युएशन झाली की हरी वरी आणि करी हा प्रकार बंद झाला. ठीक आहे. आणि मला तर असं म्हणायचंय आज तुम्ही हरी वरी करी खूप छान मंत्र सांगितला आणि त्या याच्यात एका हरीवर सगळं सोडून द्या, म्हणजे वरी आणि करी या सगळ्या निघून जातात, तुमचं हरण होईल, हरण होईल, म्हणजे टेन्शनचं हरण होईल जर का हरीवर सगळं आपण हे ठेवलं तर. खूपच छान सांगितलं आपण की सगळं टेन्शन, म्हणजे थोडक्यात आज आपण जर का कन्क्लूड करायचं झालं तर टेन्शन हे मॅनमेड आहे, स्वतः तयार केलेलं टेन्शन आहे. टेन्शन हे आपण घेतलेलं आहे, ते आलेलं नाहीये. आणि ते टेन्शन घालवण्यासाठी हरी वरी करी हा जो मंत्र आहे आपला, तो मंत्र जपायचा आणि एका हरीवर सगळं सोडून द्यायचं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.